गुरुचरित्र अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः। त्रैमूर्तिराजा गुरु तुची माझा, कृष्णातिरी वास करोनी बोजा, सुभक्त तेथे करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहती विनोदा एक। ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णुनामांकित, अतिश्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी दोन, क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित, कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा तीन, रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित, व्याघ्रचर्म परिधानित, पीतांबर कासे देखाचार, येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी, आश्वासूनी तयावेळी, अभयकर देतसे पाच, इतुके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित, चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तया वेळी सहा, मूर्ती देखिली सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात, पुढे निघाला मार्ग क्रमिक, प्रत्यक्ष देखे तैसाची साथ, देखोनिया योगीशाते, करिता झाला दंडवते, कृपा भाकी करुणमक्त्रे, माता पिता तू म्हणतसे आठ, जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा, तू ज्योतिः प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी नऊ, तुझे दर्शने निःशेष, गेले माझे दुरित दोष, तू तारक आम्हास, म्हणोनी आलासी स्वामिया दहा, कृपेने भक्ता लागुनी, येणे झाले कोठोनी, तुमचे नाम कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्हा अकरा, सिद्ध म्हणे आपण योगी, हिंडो तीर्थ भूमी स्वर्गी, प्रसिद्ध आमुच्या गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात बारा, त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमातीर, त्रयमूर्तीचा अवतार, श्री नृसिंह सरस्वती तेरा, भक्त ताराव्या लागी, अवतार त्रयमूर्ती जगी, सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तराव्या चौदा, ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्तजना सदा वरदू, अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्यवर्गा पंधरा, त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण, धनधान्यादी गोधन, अष्टैश्वर्ये नांदती सोळा, ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी, आम्ही अस्ती सदा ध्यानी, तया श्री गुरुयतीचे 17, ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, सांगतसे सिद्धैती, वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे 18, तू तारक आम्हांसी, म्हणोनी माते भेटलासी, संहार करोनी संशयासी, निरोपावे स्वामिया 19, सिद्ध म्हणे ते वेळी, ऐक शिष्यास तोंमोळी, गुरुकृपा सूक्ष्मस्थूळी, भक्तवत्सल परियेसा 20, गुरुकृपा होय जासी, दैन्य दिसे कैचे त्यासी, समस्त देव त्याचे वंशी, कैकाळासी जिनके नर 21, ऐसी वस्तू पूजूनी, दैन्यवृत्ती सांगसी झणी, नसेल तुझे निश्चय मनी, म्हणोनी कष्ट भोगितोसी 22, त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणोनी जाणीजे निर्धारू, देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे 23, एखादे समी श्रीहरी, अथवा कोपे त्रिपुरारी, रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी 24, आपण कोपे एखाद्यासी, रक्षून शके व्योमकेशी, अथवा विष्णू परियेसी, रक्षून शके अवधारी 25, ऐसे ऐकोनी नामकरणी, लागे सिद्धाचिया चरणी, विनवीतसे कर जोडुनी, भक्तिभावे करोनिया 26, स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती, गुरु केवी झाले त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर 27, आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णू रुद्र जरी कोपती, राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलियान रक्षी कोणी 28,
हा बोल असे कवणाचा, कवणशास्त्र पुराणींचा, संदेह फेडी गा मनाचा, जेणे मन दृढ होय 29, येणे प्री नामकरणी, सिद्धांसी पुसे वंदोनी, कृपानिधी संतोषोनी, सांगतसे परियेसातीस, सिद्ध म्हणे शिष्यासी, तुवा पुसिले आम्हांसी वेदवाक्य साक्षीसी, सांगेन ऐका एकचित्ते 31, वेद चारी उत्पन्न झाले ब्रह्मयाचे मुखे करून, त्यापासाव पुराण अष्टाश विख्यात 32, तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात, पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी 33, नारायण विष्णुमूर्ती, व्यास झाला द्वापारांती, प्रकाश केला या क्षिती, ब्रह्मवाक्य विस्तारे 34, तया व्यासापासूनी ऐकिले समस्त ऋषीजनी, तेची कथा विस्तारोनी, सांगेन ऐका एकचित्ती 35, चतुर्मुख ब्रह्मयासी, कलियुग पुसे हर्षी, गुरुमहिमा विनवितसे करद्वय जोडोनी, भावभक्ती करोनिया 37, म्हणे सिद्धा योगीश्वरा, अज्ञांती निर्भास्करा, तू तारक भवसागरा, भेटलासी कृपासिंधू 38, ब्रह्मदेवे कलियुगासी, सांगितले केवी कार्यासी, आद्यंत विस्तारेसी, निरोपीजे स्वामिया 39, ऐक शिष्या एकचित्ता, जी प्रळय झाला होता, आदिमुती निश्चिता, होते वटपत्र शनी 40, अव्यक्तमूर्ती नारायण, होते वटपत्री शयन, बुद्धी संभवे चेतन, आणिक सृष्टी रचाव्या 41, प्रपंच म्हणजे सृष्टिरचना, करणे म्हणोनी आले मना, जागृत होय या कारणा, आदिपुरुष ते वेळी 42, जागृत होवोनी नारायण, बुद्धी संभवे चेतन, कमळ उपजवी नाभीहून, त्रैलोक्याचे रचनाघर 43, तया कमळामधून उद्य झाला ब्रह्मा आपण, चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा 44, म्हणे ब्रह्मा ते वेळी, समस्ताहुनी आपण बळी, मजहून आणिक बळी, कवण नाही म्हणतसे 45, हा सोनिया नारायणू, बोले वाचे शब्दवचनू, आपण असे महाविष्णू, भजा म्हणे तया वेळी 46, देखोनिया श्री विष्णुसी, नमस्कारी ब्रह्मा हर्षी, स्तुती केली बहुवसी, अनेक काळ परियेसा 47, संतोषोनी नारायण, निरोप दिधला अतिघन, सृष्टी रची गा म्हणून, आज्ञा दिधली ते वेळी 48, ब्रह्मा म्हणे विष्णुसी, नेणे सृष्टी रचाव्यासी, देखिली नाही कैसी, केवी रचू म्हणतसे 49, ऐकोनी ब्रह्मयाचे वचन, निरोपी त्यासी महाविष्णू आपण, वेद अस्ति हे घे म्हणून, देता झाला ते वेळी 50, सृष्टी रचाव्याचा विचार, असे वेदांत सविस्तार, तेणेची परी रचुनी स्थिर, प्रकाश करी म्हणितले 51, अनादि वेद अस्ति जाण, असे सृष्टीचे लक्षण, जैसा आरसा असे खूण, सृष्टी रचावी तयाप्री 52, या वेदमार्गे सृष्टीसी, रची गा ब्रह्मया अहर्निशी, म्हणोनी सांगे हर्षिकेशी, ब्रह्मा रची सृष्टीते 53, सृजी प्रजा अनुक्रमे, विविध स्थावर जंगमे, स्वेद्ज अंडजनामे, जार्ज उद्भिजे उपजविले 54, श्री विष्णूचे निरोपाने, त्रिस्द रचिले ब्रह्मयाने, जापरी सृष्टिक्रमणे, व्यासे ऐसी कथियेली 55, सिद्ध म्हणे शिष्यासी, नारायण वेदव्यास ऋषी, विस्तार केला पुराणांसी, अष्टाश विख्यात 56, तया अष्टादशांत, पुराण ब्रह्मवैवर्त, ऋषेश्वरासी सांगे सूत, तेची परी सांगतसे 57, सनकादिकांते उपजवोनी, ब्रह्मनिष्ठ निर्गुणी,
मरीचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा ते वेळी 58 तेथोनी देवदैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी ऐक आता शिष्योत्तमा 59 कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकेकाते निरोपी मग भूमीवरी प्रवर्ताव्या 60 बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जावोनी भूमीसी प्रकाश करी आपणाते 61 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका श्रोते एकचित्ते 62 असत्य नेणे कधी वाचे वैराग्यपूर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आरंभ त्याचे रुद्राक्षमाया करी कंकणे 63 येणे रूपे युगकृत ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी 64 भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक मातेन सहावे ते ऐक कवणे परी वर्तावे 65 ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणेप्री 66 न करी जड तू ते जाण आणिक युग पाठवी तुवा रहावे सावध होऊन म्हणूनी पाठवी भूमीवरी 67 वर्ता येणेप्री ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावुनी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा 68 त्रेतायुगाचे लक्षण ऐक शिष्या सांगेन असे त्याची स्थूल तन हाती असे यज्ञसामग्री 69 त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी 70 हाती असे कुश समिधा ऐसे धर्मप्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी 71 बोलावुनी ब्रह्मा हर्षी निरोप देत द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी ऐका श्रोते एकचित्ते 72 खडगे खटवांग धरोनी हाती धनुष्य बाण एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे 73 पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आला आपण भूमीवरी 74 त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणोनी सांगे ब्रह्मा देखा 75 ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा 76 विचारहीन अंतःकरण पिशाचासारखे वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे 77 वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन वाम हाती धरोनी शिष्ण येत ब्रह्मया सन्मुख 78 जिव्हा धरोनी उजवे हाती नाचे केली अतिप्रीती दोषोत्तरे करी स्तुती पुण्यपाप संमिश्र 79 हासे रडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणोनिया 80 देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिघन पुस्तसे अतिविन्याने लिंग जिव्हा का धरिली 81 कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जिव्हा रक्षणारांसी हारी असे आपणाते 82 या कारणे लिंग जिव्हा धरोनी नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण भिये कवणाते 83 ऐकोनी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे 84 कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण तुम्हांसी सांगेन ऐका स्वामिया 85 उच्छेद करीन धर्मासी
आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी निंदा कलह माझेनी 86 परद्रव्यहारक परस्त्रीरत हे दोघे माझे भ्रात प्रपंच मत्सर दंभक प्राणस्खे माझे अस्ति 87 बकासारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळण करोनी उदरासी मिळविती पोषणार्थ 88 तेची माझे सखे जाण आणिक असतील पुणेजन तेची माझे वैरी जाण म्हणोनी विनवी ब्रह्मयासी 89 ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे 190 पूर्व युगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्यलोका तप अनुष्ठान ऐका करीती अनेक दिवसवरी 91 मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे क्षिती कष्टती बहु दिवसपर्यंत 92 तैसे नव्हेची कलियुग जाण स्वल्प आयुष्य मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था 93 जे जन अस्ति ब्रह्मज्ञानी पुण्य करीतील जाणोनी त्यास तुवा साह्य होऊनी वर्त असे म्हणे ब्रह्मा 94 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमोन स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी अस्ति 95 ऐसे वैरी जेथे अस्ति केवी जाऊ तयाक्षिती ऐकता होय मज भीती केवी पाहू तयासी 96 पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत मज मारितील देखत कैसा जाऊ म्हणतसे 97 ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासोन काळात्म्याते मिळोन तुवा जावे भूमीसी 98 काळात्म्याचे ऐसे गुण धर्मवासना करील छेदन पुण्यात्म्याचे अंतःकरण उपजेल बुद्धी पापाविषयी 99 कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परियेसी वस्तात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे 100 उपद्रविती माते बहुत कृपा निये मज देखत जे जन शिवहरी ध्यात धर्मर्थ मनुष्य देखा 101 आणिक अस्ति माझे वैरी वास करीती गंगातीरी आणिक वाराणशीपुरी जाऊनी धर्म करीती देखा 102 तीर्थे हिंडती जे चरणे आणिक ऐकती पुराणे जे जन करीती सदा दाने तेची माझे वैरी जाण 103 ज्यांचे मनी वसे शांती तेची माझे वैरी ख्याती अदांभिकपणे पुण्य करीती त्यांसी देखता भीतसे 104 नासागरी दृष्टी ठेवुनी जप करीती अनुष्ठानी त्यासी देखताची नयनी प्राण माझा जातसे 105 स्त्रियां पुत्रांवरी प्रीती मायबापा अवहेरिती त्यावरी माझी बहुप्रीती परम इष्ट माझे जाणा 106 वेदशास्त्रांते निंदिती हरिहरांते भेद पाहती अथवा शिव विष्णू दूषिती ते परम आप्त माझे जाणा 107 जितेंद्रिय जे अस्ति नर सदा भजती हरिहर रागद्वेष विवर्जित धीर देखोनी मज भय 108 ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जाताची भूमीसी तुझे इच्छे रहाटतील 109 एखादा विरागत होईल नर पुण्यवंत त्याते तुवा साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा 110 ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे नमन करसंपुट जोडोन विनवितसे परियेसा 111 माझ्या दुष्ट स्वभावासी केवी साह्य भावे धर्मासी सांगा स्वामी उपायासी कवणेपरी रहाटावे 112 कलीचे वचन ऐकोनी ब्रह्मा हसे अतिघनी सांगतसे विस्तारोनी उपाय कलीसी रहाटाव्या 113 काळ वेळ अस्ति दोनी
तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग 114 निर्मळ असती जे जन तेची तुझे वैरी जाण मळमूत्रे जयासी वेष्टन ते तुझे इष्ट परियेसी 115 याची कारणे पापपुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्यराशी तेची जिंकिती तुझ 116 या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती 117 एखादा विवेकी जाण राहे तुझे उपद्रव साहून जेन साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझ 118 या कारणे कलियुगाभित्री जन्म होतील येणेपरी जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती 119 ऐकोनी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतःकरण कवण असे निरोपावे 120 ब्रह्मा म्हणे ते वेळी एकचित्ते ऐक कली सांगेन ऐका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी 121 धैर्य धरोनी अंतःकरण शुद्ध बुद्ध वर्तीजन दोष न लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी 122 जे नर भजनी हरिहरांसी अथवा अस्ति काशी निवासी गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझान लगे दोष 123 मातापिता सेवकासी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लगे दोष 124 वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको 125 गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्वसाधन धर्मप्र त्याते तुवान बाधावे 126 सुकृती शास्त्रपरायणासी गुरु ते सेवित वंशोवंशी विवेके धर्म करणारासी त्याते तुवान बाधावे 127 कली म्हणे ब्रह्मयासी गुरुमहिमा आहे कैशी कवण गुरुस्वरूपे कैसी विस्तारावे मजप्रती 128 ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गार म्हणजे सिद्ध जाण रेफः पापस्य दाहकः 129 उकार विष्णुरव्यक्त तृतीयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणोनी सांगे कलीसी 130 श्लोक गणेशो वाग्निना युक्तो विष्णुनाच समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रश्चतुर्मुक्तिप्रदायकः 131 टीका गणेशाते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शार्ंगध्रू गुरुशब्द वर्ते इतुके ठाई 132 श्लोक गुरुः पिता गुरुर्माता गुरुरेव परः शिवः शिवे रुष्टे गुरुस्त्राता गुरौ रुष्टेन कश्चन 133 टीका गुरु आपला मातापिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा 134 गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वरू कोपेल ज्या नरासी श्री गुरु रक्षी निश्चय 135 श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकः परब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयेत 136 टीका गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र नारायण गुरुची ब्रह्म कारण म्हणोनी गुरु आश्रावा 137 श्लोक हरौ प्रसन्नेपीच वैष्णवा जनाः संप्रार्थ्यन्ते गुरुक्तिं व्यया गुरु प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दनस्तुष्यति सर्वसिद्धिदः 138 टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखविता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय आधीन आपुल्या 139 श्लोक गुरुः सदा दर्शिता प्रवृत्ती तीर्थ व्रत योगतपादी धर्मान आचार वर्णादिविवेक्य ज्ञान ज्ञान परभक्ती विवेकयुक्त 140 टीका गुरु भजे शास्त्रमार्ग वर्तोनी
तीर्थवृत्योक्तपादी मुनी आचार वर्णादी ज्ञानी ज्ञान परम भक्तिविवेकयुक्त 141 या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्रमार्गेसी तीर्थवृत्याग तपासी ज्योतिह स्वरूप असे जाणा 142 आचार धर्मावर्णाश्रमांसी विवेक धर्ममार्गासी भक्तिवैराग्ययुक्तांसी गुरुची मार्ग दाविणार 143 इतुके ऐकोनी कली आपण विनवितसे कर जोडून गुरु सर्व देवासमान केवी झाला सांगा मज 144 ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझ विस्तारेसी एकचित्ते परियेसी गुरुवीण पार नाही 145 श्लोक गुरु विनान श्रवेण भवेत कस्यापि कस्यचित विना करणेन शास्त्रस्य श्रवण तत्कुतो भवेत 146 टीका गुरुवीण समस्तांसी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्यांसी समस्त शास्त्रे ऐकती 147 शास्त्र ऐकता परियेसी तरतील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योतः स्वरूप जाणावा 148 गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथा वरतली अनादी अपूर्व तुझ सांगेन 149 पूर्वी गोदावरीचे तीरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नानापरी पुणेनामे मृग वस्ती 150 ब्रह्मऋषी आदिकरोनी तप करीती तया स्थानी तयात वेदधर्म म्हणोनी पैलपुत्र होता द्विज 151 तया शिष्य बहु असती वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणोनी ख्याती शिष्य होता परियेसा 152 होता शिष्य गुरुप्रायण केला अभ्यास शास्त्रपुराण झाला असे अतिनिपुण सेवा करिता श्री गुरुची 153 वेदधर्म एके दिनी समस्त शिष्यांसी बोलावुनी पुस्तसे संतोषोनी ऐका श्रोते एकचित्ते 154 बोलावुनी शिष्यांसी बोले गुरु परियेसी प्रीती असेल आम्हांसी तरी माझे वाक्य परियेसा 155 शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपिसी तू तारक आम्हांसी अंगीकारू हा भरवसा 156 गुरुचे वाक्य जोन करी तोची पडे रौरव घोरी अविद्या मायासागरी बुडोन जाय तो नर 157 मग तया कैची गती नरकी पडे तो सत्ती गुरु तारक हे ख्याती वेदपुराणे बोलती 158 ऐकोनी शिष्यांची वाणी तोषला वेदधर्म मुनी संदीपकाते बोलावुनी सांगतसे परियेसा 159 ऐका शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्त्राधिक केली होती महापातके 160 आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिल्या वाचून सुटे जाणा 161 तप सामर्थ्ये उपेक्षा करितो पापमोक्षा आड रिघतो याची कारणे निष्कृती करितो तया पाप घोरासी 162 न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृती नाही हा निश्चय जाणोनी पाही भोगावे आम्ही परियेसा 163 या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणशीसी जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखिल शास्त्री 164 या कारणे आम्हांसी न्यावे पुरी वाराणशीसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे 165 या समस्त शिष्यांत कवण असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणोनी पुसे शिष्यांसी 166 तया शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अतिविवेक तया गुरुप्रती देखा 167
दीपक म्हणे गुरुस, पाप करिता देहनाश न करावा संग्रहो दुःखास. शीघ्र करा प्रतिकारू 168. वेदधर्म म्हणे तयासी, दृढ देह असता मनुष्यासी. क्षालन करावे पापासी, पुढती वाढे विषाप्री 169. अथवा तीर्थे प्रायश्चित्ते, आपुले देही भोगोनी त्वरिते. पापा वेगळेन होता निरुते, मुक्ती नव्हे आपणांसी 170. देव अथवा ऋषेश्वरांसी, मनुष्यादी ज्ञानवंतासी. क्षालन होय पापासी, आपुले आपण भोगिता 171. दीपक म्हणे गुरुसी, स्वामी निरोपावे आपणासी. सेवा करीन स्वशक्तीसी, न करिता अनुमान सांगिजे 172. ऐकोनी दीपकाचे वचन. वेदधर्म म्हणे आपण, कुष्ठे होईल अंगही. अंधक पांगुळ परियेसा 173. संवत्सर 21. माते सांभाळावे बहुत, जरी असेल दृढ व्रत. अंगीकारावी तुम्ही सेवा 174. दीपक म्हणे गुरुसी, कुष्ठी होईन आपण हर्षी. अंध होईन 21 वर्षी. पापनिष्कृती करीन 175. तुमचे पापाचे निष्कृती, मी करीन निश्चिती. स्वामी निरोपावे त्वरिती, म्हणोनी चरणांसी लागला 176. ऐकोनी शिष्याची वाणी, संतोषला वेदधर्म मुनी. सांगतसे विस्तारोनी, तया पापलक्षणे 177. आपुले पाप आपणासी, ग्राह्य नव्हे पुत्र शिष्यांसी. न भोगिता स्वदेहासी, न वेचे पाप परियेसा 178. या कारणे आपण देखा, भोगीन आपुले पाप दुःखा. सांभाळी मज तू संदीपका. 21 वर्षेपर्यंत 179. जे पीडिती रोगे देखा, प्रतिपाळणारासी कष्ट अधिका. मजहुनी संदीपका, तू ते कष्ट अधिक जाण 180. या कारणे आपुले देही, भोगीन पाप निश्चयी. तुवा प्रतिपाळावे पाही. काशीपुरा नेउनिया 181. तया काशीपुरी जा, पापा वेगळा होईन. आपण शाश्वतपद पावेन. तुझकरिता शिष्योत्तमा 182. दीपक म्हणे गुरुसी, अवश्य नेईन पुरी काशी. सेवा करीन 21 वर्षी. विश्वनाथास्म तुमची 183. ब्रह्मा म्हणे कलियुगासी, कैसा होता शिष्य त्यासी. कुष्ठ होतांची गुरुसी, नेले काशीपुरा 184. मणिकर्णिका उत्तरदेशी, कंबळेश्वर सन्निधेसी. राहिले तेथे परियेसी. गुरु शिष्य दोघेजण 185. स्नान करूनी मणिकर्णिकेसी, पूजा करीती विश्वनाथासी. प्रारब्ध भोग त्या गुरुसी, भोगित होता तया स्थानी 186. कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अतिदुःखित. संदीपक सेवा करीत, अतिभक्ती करुनिया 187. व्यापिला देह कुष्ठे बहुत, पुकृमी पडे रक्त. दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण 188. भिक्षा मागोनी संदीपक, गुरुसी आणोनी देत नित्यक. करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणतसे 189. रोगे करूनी पीडिता नरू, साधुजन होती क्रूरू. तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी 190. भिक्षा आणिता एखादे दिवशी, जेवे श्री गुरु कोपेसी. स्वल्प आणिले म्हणोनी क्लेशी, सांडोनी देत भूमीवरी 191. येरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्ने बहुवस. मिष्टान्नेन आणि म्हणोनी क्लेश, करिता झाल परियेसा 192. परोपरीचे पक्वान्न, का नाणीशी म्हणे जा. कोपे मारू येत आपण, शाका परोपरी मागतसे 193. जितुके आणि मागोनिया, सर्वस्वे करीतसे वाया.
कोपे देत शिव्या परोपरी परियेसा 194. एखादे समे शिष्यासी म्हणे ताता ज्ञानराशी मजनिमित्त कष्टलासी शिष्यराया शिखामणी 195. सवेची म्हणत वचने क्रूर माते गांजिले अपार तू आमुचे विष्ठामूत्र क्षणाक्षणा धूत नाही 196. खाता ती मज मक्षिका कान निवारिसी संदीपका सेवा करिता म्हणे ऐका भिक्षा नाणीशी म्हणतसे 197. या कारणे पापगुण ऐसेची असती जाण वोखट वाक्य निर्गुण पाप म्हणोनी जाणावे 198. पाप असे जेथे बहुत दैन्य मत्सर वसे तेथ शुभाशुभ नेणे क्वचित पापरूपे जाणावे 199. एखादे दैन्यकासी दुहखे प्राप्त होती कैसी अपस्मार होय जयासी पारूप तोची जाणा 200. समस्त रोग अस्ति देखा कुष्ठ 16 भाग नव्हे निका वेदधर्म द्विज ऐका कष्टतसे येणेप्री 201. ऐसे गुरुचे गुणदोष मनात आणि तोची शिष्य सेवा करी एक मानस तोची ईश्वर मानोनी 202. जैसे जैसे मागे अन्न आणुनी देतसे परिपूर्ण जैसा विश्वेश्वर नारायण तैसा गुरु म्हणतसे 203. काशी क्षेत्र थोर असता न करी सदा तीर्थयात्रा न जाय देवदर्शना सर्वथा गुरुसेवेवांचूनी 204. श्लोक न तीर्थयात्रा नच देवयात्रा न देहयात्रा नच गेहयात्रा अहर्निश ब्रह्म हरिः सुबुद्धो गुरुः प्रसेव्यो हि सेव्यमन्यत 205. टीका आपुले देहसंरक्षण कधी न करी शिष्य जाण लय लावुनी श्री गुरुचरण कवणास्वेन बोलेची 206. अहोरात्र येणेप्री ब्रह्मा शिव म्हणे हरी गुरुची होय निर्धारी म्हणोनी सेवा करीतसे 207. गुरु बोले निष्ठुरेसी आप मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसे वर्तसे 208. वर्ता येणेप्री देख प्रसन्न होवोनी पिनाक उभा येऊनी सन्मुख वर माग म्हणतसे 209. अहो गुरुभक्त दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी ऐका प्रसन्न झालो माग आता 210. दीपक म्हणे ईश्वरासी हे मृत्युंजय व्योमकेशी न पुसता आम्ही गुरुसी वर नघे सर्वथा 211. म्हणोनी गेला गुरुपासी विनवितसे तयासी विश्वनाथ आम्हांसी प्रसन्न होवोनी आलासे 212. निरोप झालिया स्वामीचा मागेन उपशर्म व्याधीचा वर होता सदाशिवाचा बर्वे होईल म्हणतसे 213. ऐकोनिया शिष्याचे वचन बोले गुरु कोपायमान माझे व्याधीनिमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी 214. भोगिल्या वाचोनी पातकासी निवृत्ती नव्हे गा परियेसी जन्मांतरी बाधिती निश्चयेसी धर्मशास्त्री असे जाण 215. मुक्ती अपेक्षा ज्याचे मनी तेणे करावी पापधुणी शेष राहता निर्गुणी विघ्न करीतील मोक्षासी 216. ऐशियाप्री शिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप मागोनी श्री गुरुसी गेला ईश्वरासन्मुख 217. जाऊनी सांगे ईश्वरासी नलगे वर आपणासी नये गुरुचे मानसी केवी घेऊ म्हणतसे 218. विस्मय करोनी व्योमकेशी गेला निर्वाणमंडपासी बोलावून समस्त देवांसी सांगे वृत्तांत विष्णू पुढे 219. श्री विष्णू म्हणे शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे 220. सांगे ईश्वर विष्णुसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक शिष्य निश्चयेसी
गुरुभक्त असे जाणा 221 गोदावरी तीरवासी वेदधर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते 222 नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरुभक्ती करणार निर्गुणी त्याते देखोनी माझे मनी अतिप्रीती वरचे 223 वर देईन म्हणोनी आपण गेलो होतो तयाजवळी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून निघे वर परियेसा 224 अनेक दिव्यसहस्त्रवर्षी तप करीती महाऋषी वर मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया 225 तैसा तापसी योगी यांसी नव्हे मज वर द्याव्यासी बलात्कारे देता तयासी वर निघे तो दीपक 226 तन्मन अर्पुनी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी त्रैमूर्ती म्हणोनी गुरुसी निश्चय भजतसे 227 समस्त देव मातापिता गुरुची असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणोनी 228 किती म्हणोनी वर्णुत्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य 229 धर्म ज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कुलदीपक चरणसेवा मनःपूर्वक करीतो गुरुची भक्तीने 230 इतुके ऐकोनी शार्ंगधृ पहाव्या गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहे ते वेळी 231 सांगितले विश्वनाथे त्याहून दिसे आणिक तेथे संतोषोनी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा 232 दीपक म्हणे विष्णूसी काय भक्ती देखोनी आम्हांसी वर देतोसी परियेसी कवण कार्या सांग मज 233 लक्ष कोटी सहस्त्र वरुषी तप करीती अरण्यावासी त्यांसी करीतोसी उदासी वर देसी नारायण 234 मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येवोनी पाही केवी देशी वर मज 235 ऐकोनी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारोन तया दीपकाप्रती देखा 236 गुरुभक्ती करिसी निर्वाणेसी म्हणोनी आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हांसी पावली 237 जो नर असेल गुरुभक्त जाण तोची माझा जीवप्राण त्यासी वश्य झालो आपण जे मागेल ते देतो तया 238 सेवा करी मातापिता ती पावे मज तत्वता पतिसेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे 239 एखाद्या भल्या ब्राह्मणासी ती योगेश्वर तापसी करीती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा 240 ऐसे ऐकोनी दीपक नमिता झाला आणिक विनवित से देख म्हणे सिद्ध नामधारका 241 ऐक विष्णू हर्षिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसादिकांसी गुरु आम्हांसी देणार 242 गुरुपासोनी सर्व ज्ञान त्रैमूर्ती होती आम्हा आधी आमुच्या गुरुची देव जाण अन्यथा नाही जाण पा 243 सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आम्हा असे सत्य गुरुवांचूनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा 244 समस्त योगी सिद्धजन गुरुवांचूनी होती सज्ञान ज्ञान होता ईश्वर आप केवी दूर असे सांगा 245 जोवर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा 246 संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तुची आमुचा 247 काही तरी माग आता
वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता. दुसरेन वर द्याव्यासी मी आलो 248. आमचेनी मन संतोषी वर माग जो तुझे मानसी. तुझ वश्य झालो निर्धारेसी. जे पाहिजे ते देईन आता 249. दीपक म्हणे विष्णुसी जरी वर आम्हा देसी. गुरुभक्ती होय अधिक मानसी. ऐसे मज ज्ञान द्यावे 250. गुरुचे रूप आप ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे. या परतेन मागे निके म्हणोनी चरणी लागला 251. दिधला वर शानपाणी संतोषोनी बोले वाणी. अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राणस्खा होशी 252. तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी. आणिक जरी आम्हा पुस्सी सांगेन एक चित्ते 253. लौकिक सुबुद्धी होय जैशी धर्माधर्म सुमने तैशी. उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करीगा अहर्निशी 254. जे जे समी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करिसी. तेणे हो आम्ही संतोषी तेची आमुची स्तुती जाण 255. वेद वाचिती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी. वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी 256. बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत. याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य 257. गुरु म्हणजे अक्षर 2 अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता क्षण. केवी होय परियेसा 258. जयाचे हृदयी गुरुस्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण. अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय 259. श्लोक यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेन्नैणा सेव्यते सद्गुरुस्तदा 260. टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देता वरू तद्वत फलदाता गुरु. गुरु त्रैमूर्ती याची कारणे 261. ऐसा वर दीपकासी दिधला विष्णूने परियेसी. ब्रह्मा सांगे कलिसी एकचित्ते परियेसा 262. वर लाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख. पुस्तसे गुरु ऐक तया शिष्या दीपकासी 263. ऐक शिष्या कुळदीपका काय दिधले वैकुंठ नायका. विस्तारोनी सांगे निका माझे मन स्थिर होय 264. दीपक म्हणे गुरुसी वर दिधला हृषिकेशी म्या मागितले तयासी. गुरुभक्ती व्हावी म्हणून या 265. गुरुची सेवा तत्परेसी अंतःकरण दृढेसी. वर दिधला संतोषी दृढभक्ती माझी तुमचे चरणी 266. संतोषोनी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू. जीवितवे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी 267. तुझे वाक्य सर्वसिद्धी तुझे घरी नवनिधी. विश्वनाथ तुझे स्वाधी म्हणे गुरु संतोषोनी 268. तुझे स्मरण जे करीती त्यांचे कष्ट निवारण होती. श्रियायुक्त नांदती तुझे स्मरणमात्रेसी 269. येणेप्री शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी. दिव्यदेह झाला तत्क्षणेसी. झाला गुरु वेदधर्म 270. शिष्याचा भाव पहाव्यास कुष्ठी झाला महाक्लेश. तो तापसी अतिविशेष त्यासी कैचे पाप राहे 271. लोकानुग्रह कराव्यासी गेला होता पुरी काशी. काशी क्षेत्र महिमा ऐसी पाप जाय सहस्त्र जन्मीचे 272. तया काशीनगरात धर्म अथवा अधर्मर्थ वास करीती क्वचित त्यांसी पुनर्जन्म नाही जाणा 273. सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलिसी सांगे ब्रह्मा परियेसी.
शिष्यदीपक आख्यान 274 सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवारणी गुरुभक्ती असे येणे विधी 275 श्लोक यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कस्य महात्मनः तत्र तत्र महादेवः प्रकाशमुपच्छति 276 टीका जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरणसह मानसी तोची लाधे ईश्वरासी ईश्वर होय तया वश्य 277 इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्यदीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्यायः 2 श्री दत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या 278 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।